बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला तर पोलिसांनी परवानगी दिलेली आहे, मात्र मोर्चा दरम्यान सिल्लेखाना चौकामध्ये बच्चू कडू यांच्या वतीने जी सभा आयोजित करण्यात आली होती, या सभेला मात्र पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आलेली आहे। आपण बघू शकता की मी सध्या सिल्लेखाना चौकामध्ये आहे आणि या चौकामध्ये मोठमोठे बॅनर जे आहे ते प्रहार संघटनेच्या वतीने लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सभेसाठी जी साऊंड सिस्टीम आहे ती सुद्धा लावण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मोठे मोठे साऊंड आणि त्याचबरोबर करणे भोंगे जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी लावले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी सभेला परवानगी नाकारलेली आहे, मात्र तरी सुद्धा ही सभेची तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने स्टेज टाकण्यात आलेला नाही, मात्र मिळालेल्या माहितीनुसार ओपन वाहनातूनच माईक हातामध्ये घेऊन याच ठिकाणी बच्चू कडू हे उपस्थित मोर्चेकऱ्यांना संबोधित करणार आहेत। याचा अर्थ एक वेगळ्या पद्धतीने सभाच घेण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांचा सिल्लेखाना चौकामध्ये आहे। या चौकामध्ये ट्रॅफिकला अडथळा होतो, त्याचबरोबर सामाजिक कायदा आणि सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो। यामुळे या चौकामध्ये बच्चू कडू यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आलेली आहे, मात्र बच्चू कडू यांच्या वतीने या चौकामध्ये सभा घेण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे प्रत्यक्ष मोर्चा निघाल्याच्या नंतर पोलीस बच्चू कडूंना या ठिकाणी सभा घेऊ देतात का नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।